सो गाइस चला द्या लक्ष द्या. आता डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण पाहिलं ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये आपण प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट देतो. मल्टिप्लिकेशन मध्ये u * v चा किंवा u * v * w चा फॉर्म्युला आपण यूज करतो. त्यानंतर आपण काय पाहिलं तर सम स्टँडर्ड फॉर्म्युलेज ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हचे काय स्टँडर्ड फॉर्म्युलेज होते? डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह मिळतो 1, k चा मिळतो 0, kx चा मिळतो k, डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy by dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ x to the power n into x to the power n minus 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x डेरिव्हेटिव्ह ऑफ a to the power x into log a, derivative of log x 1 by x minus 1 by x square, derivative of root x 1 divided by 2 root x, derivative of log x base a 1 by x into log a, derivative of 1 divided by x to the power n minus n divided by x to the power n plus 1. ज्या डेरिव्हेटिव्हची सुरुवात c न होते, ज्या डेरिव्हेटिव्हची सुरुवात c न होते त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस मध्ये येतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x चा cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x, tan x चा sec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x चा c ने सुरुवात झालेली आहे मायनस cosec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x into tan x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x minus cosec x into cot x. ओके गाइस. त्यानंतर इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तीन फॉर्म्युले पाठ करायचे, तीन आपोआप येणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इनवर्स x 1 डिवाइडेड बाय रूट मध्ये पहिले 1 मग मायनस x स्क्वेअर 1 बाय रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनवर्स x minus 1 बाय रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x 1 upon 1 plus x square, and derivative of sec inverse x 1 by x root of x square minus 1, and derivative of cosec inverse x minus 1 by x root of x square minus 1. That are the formulas. ओके. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये प्रत्येकाला सेपरेट डेरिव्हेटिव्ह, मल्टिप्लिकेशन मध्ये u into v किंवा u into v into w चा फॉर्म्युला आपण यूज केला. आता आपल्याला पाहिजे डिव्हिजन रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिव्हिजन किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ कोएफिशिएंट. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोएफिशिएंट. कोएफिशिएंट म्हणजे डिव्हिजन. ओके. भागाकाराचा नियम काय सांगतो आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये? तर डेरिव्हेटिव्ह ऑफ u by v, जसा u into v चा फॉर्म्युला आहे ना तसंच u by v चा आहे. गुणाकाराचा अपोजिट भागाकार असतो, मग तसाच हा रूल आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ u by v, u into v चा जो रूल आहे त्याला उलट करून u by v मध्ये कन्वर्ट करायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ u by v म्हणजे डिवाइडेड मधलं फंक्शन आहे ते. डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर minus u v डेरिव्हेटिव्ह ऑफ u minus u डेरिव्हेटिव्ह ऑफ v. ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला? होल डिवाइडेड बाय v स्क्वेअर. आणखी जर ऑर मध्ये जर पाहिजे असेल म्हणजे हा फॉर्म्युला मेन आहे. आता हा डबल मानायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर असा असेल त्याला कसं लिहिणार आपण? डिनॉमिनेटर ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर minus numerator by denominator, denominator derivative of numerator minus numerator derivative of denominator whole divided by denominator square, whole divided by denominator square. हा तुमचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला फॉर्म्युला लक्षात आलाय का? u by v चा काय फॉर्म्युला सांगतो आपल्याला? डेरिव्हेटिव्ह ऑफ u by v डेरिव्हेटिव्ह ऑफ u minus u डेरिव्हेटिव्ह ऑफ v whole divided by v square. समजलं का गाइस? फॉर्म्युला समजला का ते सांगा? त्याच्यावरती एक्झाम्पल्स पाहिजे आता.
दुकानने जॉईन नाही झाली. चला द्या लक्ष द्या. हा याचा स्क्रीनशॉट घ्या ज्यांना माहिती नाही त्यांनी. चला आता आपण फॉर्म्युला झाला का? आता आपण याच्या वरती काही क्वेश्चन्स पाहूया. एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल if y equals to e to the power x by x, हे म्हणते फाइंड आउट करा dy by dx. if y equals to e to the power x by x, फाइंड आउट करायचे dy by dx. आपण जर सांगितलं आहे की डिफरन्स असेल तर दिवे जास्त. सो सोल्युशन इथे लिहिणार आहोत आपण given मध्ये आपल्याला दिले y equals to e to the power x by x. मग काय करायचं आपल्याला? डिवीजन आहे मग डायरेक्टली त्याला इथे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, x ने डिफरन्शिएट करा. तो डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा इथे y, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x बाय x, y चा डेरिव्हेटिव्ह मिळतो dy by dx, u by v, u by v means that x, derivative of u minus u, derivative of v whole divided by v square. म्हणजे कशाचा स्क्वेअर? x चा स्क्वेअर. u by v, v derivative of u minus u derivative of v whole divided by v square. x is derivative of e to the power x, e to the power x minus e to the power x is the derivative of x 1 whole divided by x square. जितना कॉमन काय निघते गए e to the power x ब्रैकेट x minus 1 whole divided by x square. तर कॅन्सल होते का? नाही. कॉमन काढल्याच्या नंतर कॅन्सल होत असेल तर करायचं, नसेल होत तर नाही करायचं. ओके रेडी. नेक्स्ट वन बघा. हे बघा इथं आपण e to the power x कॉमन काढले. खाली जर तसं असलं तर कॅन्सल करायचं नाही तर बस हे x आणि x स्क्वेअर कॅन्सल नाही. कॉमन डिव्हिजन कॅन्सल करायचं नाही. If y equals to tan x divided by 1 plus x square, हे म्हणतोय फाइंड आउट करा dy by dx. ओके लक्ष द्या. सोल्युशन गिवन मध्ये काय दिलेले आहे? y equals to tan x divided by 1 plus x square. ओके त्याला करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, x ने डिफरन्शिएट करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ y is equals to derivative of सर्वांसाठी कॉमन tan x by 1 plus x square. y चा डेरिव्हेटिव्ह मिळतो dy by dx. u by v चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. पूर्ण तुमचे u आणि पूर्ण तुमचे v. u by v, v means that 1 plus x square into derivative of u by v, v derivative of u. ब्रॅकेट ने सोडायचं काय? ब्रॅकेट ने सोडायचं, चुकून नाही सोडायचं. ब्रॅकेट सोडलं की आपली माहिती मिळेल. u by v, v derivative of u minus u derivative of v whole divided by v चा square means that 1 plus x square whole square. 1 plus x square as it is ठेवलं. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो आपल्याला? sec square x minus tan x as it is प्लस चं चिन्ह आहे. याचा वेगळा डेरिव्हेटिव्ह द्या. 1 चा 0 x square चा 2x whole divided by 1 plus x square whole square. लक्षात घ्या. 1 plus x square into sec square x minus 0 plus 2x 2x into काय आहे? tan x whole divided by 1 plus x square whole square. आता मला सांगा
न्यूमरेटर मध्ये मायनस ह्या साईड आणि त्या साईडला काही कॉमन निघतंय का? ऑफकोर्स काही निघत नाही. संपलेलंच. चला कमेंट करा, समजलं का रिपीट करायचं ते सांगा. सर नाही करायचं हर्ष ते डिनॉमिनेटर जे आहे ना, डिनॉमिनेटरला सिम्प्लिफाय करायची गरज नाही आपल्याला. कशाला उगाच ते सिम्प्लिफाय केला असता पुढे काही जर समजा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधलं काही कॅन्सल होणार असेल किंवा डिनॉमिनेटर त्याच्या परत प्लस मध्ये मायनस मध्ये आणखी काय झालं असतं तर मग ते कॅन्सल होण्यासारखं किंवा सिम्प्लिफाय होण्यासारखं असं केलं असतं, गरजच नाही. त्यामुळे ते डिनॉमिनेटर तसं तसं ठेवायचं. चला स्क्रीनशॉट घ्यायचा, नेक्स्ट पाहूया आता. So again next. छोटे घेऊया. If y equals to sin x by x, हे म्हणतंय फाइंड आउट करा dy by dx. ओके, आता बघा काय करणार आपण याला सोल्युशन. गिवन मध्ये काय दिलेलं आहे? y equals to sin x by x. Differentiate with respect to x. Derivatives of y is equals to derivatives of sin x by x. Y चा डेरिव्हेटिव्ह मिळतो dy by dx. u by v म्हणजे x डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x minus sin x डेरिव्हेटिव्ह ऑफ x. u by v डेरिव्हेटिव्ह ऑफ u minus u डेरिव्हेटिव्ह ऑफ v whole divided by v square म्हणजे x चा स्क्वेअर. थोडं कॉन्संट्रेट करायचं. x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x चा cos x minus sin x जसा तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा 1 whole divided by x square. Finally we have to write dy by dx is equals to x cos x minus sin x into 1 sin x divided by x square. तुमच्या मनामध्ये हा प्रश्न उद्भवू शकतो, सर हा x आणि स्क्वेअर पैकी कॅन्सल करा, पण तो x ह्या न्यूमरेटर मधला कॉमन निघालेला आहे का? नाही. जर तो कॉमन निघालेला असला तर त्या x हा x
आणि हा x स्क्वेअर पैकी x कॅन्सल केला असता आता जमत नाही कॉमन निघत असेल तर नाही निघाला ना कॉमन तसं करणार आपण find dy by dx if y equals to x plus 1 divided by x minus 1 okay solution given आता जे u आहे तुमचं x plus 1 is your u and x minus 1 this is v u by v u जे आहे त्याला ब्रॅकेट मध्ये ठेवायचं v जे आहे त्याला पण ब्रॅकेट मध्ये ठेवायचं v तर ब्रॅकेट मध्येच लिहायचं ब्रॅकेट नाही केले की सगळे मार्क्स गेले y equals to x plus 1 divided by x minus 1 काय करायचं याला डिफरेंशिएट with the respect to x derivative of y is equals to derivative of x plus 1 divided by x minus 1 y का derivative काय मिळतो तुम्हाला dy by dx u by v v means that x minus 1 bracket सोडायचं नाही u by v derivative of u minus u means that x plus 1 derivative of v whole divided by v square म्हणजे x minus 1 whole square u by v derivative of v minus u derivative of v whole divided by v square so x minus 1 as it is derivative of x is 1 1 चा 0 negative is 1 x plus 1 as it is x चा derivative 1 आणि 1 चा derivative 0 आणि minus sign plus sign असलं तर प्रत्येकाला derivative separate whole divided by x minus 1 whole square so x minus 1 into 1 x minus 1 minus आता हे 1 ने मल्टीप्लाय केलं तर फरक पडणार नाही मायनस मल्टीप्लाय करायला लागणार minus into x minus into plus minus 1 whole divided by x minus 1 whole square so this plus this minus get cancelled minus 1 minus 2 divided by x minus 1 whole square जे मुलं काल नव्हते किंवा परवा नव्हते त्यांनी आपले दोन प्रीवियस लेक्चर्स हे आपल्या YouTube चॅनलला जाऊन पाहणे करताना तुझ्याशी समजणार नाही सर्व दे तुम्ही आजच जॉइन झालात तुम्हाला लक्षात नाही यायचं आपण काय शिकतोय ते तर पाठीमागचे दोन्ही लेक्चर तुम्हाला पहिले YouTube ला जाऊन पाहणे बरं या दोन क्वेश्चन मध्ये कोणाला अडचण आहे का प्लीज कमेंट करा समझ लो ओके स्क्रीनशॉट घ्या चला शौनक हर्ष मोनिका समझ में आ रहा है क्या ओके ब्रॅकेट सोडायचं नाही हा ब्रॅकेट प्रत्येक ठिकाणी आपल्याला मस्ट आहे पाहिजेच आपल्याला ब्रॅकेट नाही दिलं तर मार्क्स नाही मिळायचे आपल्याला if y equals to a to the power x plus 1 divided by a to the power x minus 1 is there find dy by dx okay find dy by dx solution given मध्ये y equals to a to the power x plus 1 divided by a to the power x minus 1 याला काय करायचं with the respective x okay so derivatives of y is equals to derivatives of a to the power x plus 1 divided by a to the power x minus 1 y चा derivative मिळतो dy by dx u by v derivative of u by v derivative of u bracket सोडायचं नाही u by v derivative of u minus u derivative of v
whole divided by a to the power x minus 1 whole square. So dy by dx is equals to a to the power x minus 1 plus the sign है याचा वेगळा डेरिव्हेटिव्ह याचा वेगळा डेरिव्हेटिव्ह a to the power x चा डेरिव्हेटिव्ह a to the power x आणि 1 चा 0 कारण कॉन्स्टंट टर्म आहे a to the power x plus 1 as it is derivative of a to the power x minus 1 a to the power x a to the power x 1 चा 0 whole divided by a to the power x minus 1 whole square minus या साइडला त्या साइडला कॉमन काय निघते पहा a to the power x a to the power x a to the power x कॉमन निघले इथे काय आहे a to the power x minus 1 minus तसंच तसं a to the power x plus 1 bracket close whole divided by a to the power x minus 1 whole square कॉमन निघले परत एकदा एक्सटेंड करतो u1 दिलेला प्रॉब्लेम differentiate with respect to x derivative of y derivative of 4 on term y is divided by dx u by v derivative of u minus u derivative of v whole divided by v square as it is e to the power x e to the power x 1 to 0 minus e to the power x plus 1 as it is e to the power x e to the power x 1 to 0 whole divided by 4 on minus या साइड त्या साइडला कॉमन काढून टाकलं e to the power x minus 1 आणि e to the power x plus 1 as it is so e to the power x in bracket e to the power x minus 1 minus into e to the power x minus e to the power x minus into plus minus whole divided by e to the power x minus 1 whole square minus my bracket now multiply the bracket for the plus minus to plus e to the power x minus 1 minus 2 divided by e to the power x minus 1 whole square. So minus into 2 minus 2 into e to the power x divided by e to the power x minus 1 whole square. हे संपलं काय हा तुमचा फायनल आन्सर समजलं का रिपीट करायचं ते सांगा ओके चला ठीक आहे या स्क्रीनशॉट घ्या नेक्स्ट पाहूयात आपण असे एग्जांपल घेताय का तुमच्या कॉलेजमध्ये डेरिव्हेटिव्हचे हो सर नाही डिव्हिजन झालं का तुमचं डिव्हिजन हा डिव्हिजनचा रूल झालाय का ओके ठीक आहे चला द्या लक्ष द्या क्वेश्चन पाहूयात आपण आता मला कालचे क्वेश्चन कोणी सॉल्व्ह करून पाठवले रे धनश्री सृष्टी दिव्या तुम्ही आहेत का नाही बॅचला रेफर करते मला गुगल आहेत का if y is equals to root x minus 1 divided by root x plus 1 find out करा dy by dx solution is there given what is given y is equals to root x minus 1 divided by root x plus 1 okay बरं निकिता सृष्टी दिव्या अश्विनी मी चौघीनेच केले का प्रॉब्लेम्स डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x x ने डिफरेंशिएट केला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ y is equals to derivative of
root x minus 1 divided by root x plus 1. उद्या पाहिजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. तर कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा आहे त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे. तर सर्वांनी चांगल्या प्रकारे पाहून घ्यायचं. नाही पाहिलं उद्या विचारलं नाही आलं तुम्ही हे लक्षात ठेवा. y चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो dy by dx u by v u by v u by v v ब्रॅकेट सोडायचं नाही root x plus 1 u by v v डेरिव्हेटिव्ह ऑफ u minus u derivative of v whole divided by v square u by v v derivative of u minus u derivative of v whole divided by v square root x plus 1 minus का साइन है याचा वेगळा डेरिव्हेटिव्ह याचा वेगळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा root x चा डेरिव्हेटिव्ह 1 by 2 root x 1 चा 0 नाही दिला तरी चालतो रूट मध्ये root x minus 1 and it is root x चा डेरिव्हेटिव्ह 1 by 2 root x 1 चा 0 whole divided by root x plus 1 whole square माइनस या साइड त्या साइडला कॉमन काय निघतंय 1 by 2 root x 1 by 2 root x तो 1 by 2 root x कॉमन काढलं ओके ब्रॅकेट चालते 1 by 2 root x कॉमन काढलं ब्रॅकेट मध्ये राहते root x plus 1 हे बाहेर काढून टाकलं ते मायनस राहते या मायनस ला पूर्ण ब्रॅकेट ला मल्टिप्लाय करा मायनस into root x minus root x minus into minus plus 1 समजा नाही तर व्हिडिओ जास्त वेळेस पाहून घ्या root x plus 1 whole square so this root x plus this minus get cancel right so therefore dy by dx is equals to 1 by 2 root x in bracket 1 plus 1 2 whole divided by root x plus 1 whole square divided मधलं मल्टिप्लाय मधलं 2 कॅन्सल झालं म्हणजे फायनली तुम्हाला लिहिता येते dy by dx equals to root x च्या मल्टिप्लाय मध्ये येणार 1 by root x in bracket root x plus 1 whole square complement this is the final answer. हे समजलं ओके अच्छा घ्या स्क्रीनशॉट घ्या नेक्स्ट क्वेश्चन पाहता find dy by dx if y is equals to sin x divided by 1 plus cos x given मध्ये y is equals to sin x by 1 plus cos x त्याला काय करायचं डिफरेंशिएट with the respective x derivative of y is equals to derivative of sin x divided by 1 plus cos x y का डेरिवेटिव मिळतो dy by dx u by v 1 plus cos x derivative of cos x sorry derivative of sin x u by v derivative of u minus u
डेरिव्हेटिव्ह ऑफ p म्हणजे 1 प्लस cos x होल डिवाइडेड बाय 1 प्लस cos x होल स्क्वेअर. हा सो काय आहे 1 प्लस cos x याला ब्रॅकेट मध्ये ठेवायचं, ब्रॅकेट काढायचं नाही. u बाय v v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v होल डिवाइडेड बाय v स्क्वेअर. 1 plus cos x sin x का डेरिवेटिव cos x माइनस ये sin x डेरिवेटिव 1 का मिळतो 0 cos x का डेरिवेटिव माइनस sin x होल डिवाइडेड बाय 1 plus cos x होल स्क्वेअर. हे काय करायचं आता हे cos x ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा कारण माइनस या साइडला त्या साइडला काही कॉमन निघणार नाही. cos x ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा cos x * 1 cos x plus cos x into cos x cos square x हे 0 minus sin x येते minus into minus plus sin x into sin x sin square x okay whole divided by 1 plus cos x whole square. काय करायचं cos x आणि इथे ठेवला पाहिजे cos x आणि प्लस इथं बघा cos square x plus sin square x plus sin square x plus cos square x sin square x plus cos square x is equals to 1 divided by 1 plus cos x whole square. Okay so ये 1 plus cos x पहले नंतर whole divided by 1 plus cos x whole square 1 plus cos x and square bracket में plus इधर बैठे dy by dx is equals to 1 by 1 plus cos x. चले गए हे cos square x plus sin square x 1 कसं आलं ते मेंशन करतो बऱ्याच जणांना समजायचं नाही ते sin square theta plus cos square theta is equals to 1. समजलं का परत रिपीट करायचं ते सांगा एकदा. सो काय झालं काही क्वेश्चन्स मी तुम्हाला होमवर्क साठी देणार आहे. आपले 6-7 क्वेश्चन झालेत आज डिव्हिजनचे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे तुमचा. आता मी 3 क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम साठी सॉरी सोल्युशन साठी देतो. ते करायचे डिव्हिजन ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन परफेक्ट होणार. त्यानंतर आपलं ते झाल्याच्या नंतर आपलं काय असणार मग डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन ते आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायचे. लक्षात आता 2-3 एग्जांपल्स पास तुमच्यासाठी होमवर्क आहे. एक y equals to root x plus 1 divided by root x minus 1 find the dy by dx. तुम्हाला सर पहिले दिले आहे काय प्लस मायनस चा डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. एक y equals to e to the power x minus 1 divided by e to the power x plus 1 find dy by dx. Find dy by dx if y equals to sin x upon 1 minus cos x. हाय तुमचा आजचा होमवर्क घ्यायचा स्क्रीनशॉट घ्या. आणि तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना फॉरवर्ड करायचं असेल तर करू शकता. क्लासेस आपले पुढे जातो मॅथ्स क्लासेस जे चॅनल आहे ते सबस्क्राइब करायला सांगा.
त्या दरवेळेस नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. सायन्सचे काही व्हिडिओज आहेत ते पाहायला मिळतील तुम्हाला. घेतला स्क्रीनशॉट घेतला का? सो गाइस उद्या आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन पाहायचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, हे मिस करू नका. आणि मी आज जो व्हिडिओ पाठवणार आहे म्हणजे आजच्या लेक्चरचा रेकॉर्डिंग पाठवतोय प्लस एक दुसरा व्हिडिओ पाठवतोय डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन सवाल लॉग घ्यायचे. ओके, आजचा आपला लेक्चर संपले. थँक्यू. गुड डे गाइस. बाय बाय.